नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहता राजश्री अनफिल्टर्ड। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याला लोक परीक्षा म्हणतात, पण खरं तर तो आता एक एमएमएस झालाय जो दरवर्षी लीक होतो आणि सोशल मीडियावर व्हायरल होतो। आपण बोलतोय नीट 2026 बद्दल। पेपर फुटीमुळे नीटची परीक्षा रद्द ही केवळ हेडलाईन नाहीये, तर हा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या पालकांच्या रक्ताच्या घामाचा झालेला अपमान आहे। 3 मे रोजी परीक्षा होती, पण घोड तर आधीच सुरू झाला होता। प्रशासनाला वाटतं की त्यांनी खूप चांगलं काम केलंय, कारण त्यांनी 364 कोटी रुपये जमा केलेत, पण एक परीक्षा नीट घेता आली नाही। चला आज या सिस्टीमचे वाभाळे काढूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला थोडं गणित करूया। एका विद्यार्थ्याची रजिस्ट्रेशन फी आहे 1600 रुपये। यावर्षी तब्बल 22,80,000 मुलांनी फॉर्म भरला। हिशोब 1600 इंटू 22,80,000 इज इक्वल टू 364 कोटी 80 लाख रुपये। एवढा मोठा पैसा घेऊनही पेपर सुरक्षित का नाही? हा पैसा जातो कुठे? पेपर ट्रान्सपोर्टेशनवर की कोणाच्या तरी खिशात? प्रशासनाला प्रश्न विचारायची वेळ आली आहे। जर तुम्ही 364 कोटी रुपये घेऊनही लीक प्रूफ परीक्षा घेऊ शकत नसाल, तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार तरी काय? एक सामान्य मध्यमवर्गीय बाप जेव्हा आपल्या मुलाला नीटच्या परीक्षेला बसवतो ना, तेव्हा तो फक्त फीचे पैसे घेत नाही, तो आपली स्वप्न गहाण ठेवतो। बाप व्याजाने पैसे काढून कोचिंगची फीस भरतो, आई आपल्या गरजा मारते, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते, जेणेकरून मुलाला चांगलं शिक्षण मिळेल। पण जेव्हा पेपर फुटतो तेव्हा फक्त परीक्षा रद्द होत नाही, तर त्या बापाचा कणा मोडतो। प्रशासनाला वाटतं की पुन्हा परीक्षा घेऊ, पण त्या बापाने पुन्हा व्याजाने पैसे कुठून आणायचे? त्या आईच्या डोळ्यातील पाणी कोण पुसणार? दिवस रात्र एक करून जेवणाखाण्याचे हाल सोसून मुलं अभ्यास करतात, डोळ्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न असतं, पण जेव्हा पेपर फुटीला अशी बातमी येते, तेव्हा त्या मुलाच्या मनावर काय बीतते याचा विचार कोणी केलाय का? वर्षानुवर्षांची मेहनत एका क्षणात धुळीला मिळते। प्रशासनाला काय वाटतं, विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणजे एखादा गेम आहे का, की रिस्टार्ट बटन दाबलं की सगळं पुन्हा सुरू झालं? त्या गेलेल्या वेळेचं आणि त्या मानसिक त्रासाचं काय? आता या घोटाळ्याचे भीषण वास्तव बघा। परीक्षेच्या 42 तास आधीच पेपर लीक झाला होता। 1 मे रोजीच पेपर सीकर मधील एका मुलाला मिळाला होता। 720 पैकी तब्बल 600 प्रश्न लीक झाल्याची माहिती समोर येते। एका जागेची किंमत लावली गेली आहे 5 लाख रुपये। म्हणजे ज्यांच्याकडे 5 लाख रुपये आहेत तेच डॉक्टर बनणार, आणि ज्याने अभ्यास केलाय त्याने फक्त पेपर फुटलेले पाहायचे। हे एज्युकेशन नाही, हा बिझनेस सुरू आहे। आतापर्यंत राजस्थान मधून 15 जणांना अटक झाली आहे आणि तपास सीबीआय कडे दिलाय। नाशिक मधून शुभम खैरनारला ताब्यात घेतलंय, पण जयपूरचा मनीष असो वा सीकरचा राकेश हे फक्त मोहरे आहेत। या मोठ्या रॅकेटचा खरा मास्टर माइंड एसी रूम मध्ये बसून 5 लाखांचे हिशोब मांडतोय, तो कधी पकडला जाणार? आता पुरे झालं। हे पेपर फुटीचे चक्र दरवर्षी फिरत राहणार। आज आपण गप्प बसलो तर उद्या पुन्हा कोणाच्या तरी स्वप्नांचा असाच लिलाव होईल। हा 364 कोटींचा खेळ थांबवा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना फासावर लटकवा। हा व्हिडिओ इतका शेअर करा की हा आवाज प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे। कमेंट्स मध्ये लिहा जस्टिस फॉर नीट आणि आपल्या हक्कासाठी एकत्र या। मी विचारत राहणार, कारण हा माझ्या देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। जय हिंद। व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच सोशल अवेअरनेसच्या एखाद्या नवीन विषयावर। धन्यवाद। नीट की अव्यवस्था हुई थी, मैं मुंह छुपा के नहीं भागा था। मैंने उसके लिए जिम्मेवारी ली थी और उसको हमने सुधारा। सर पेपर लीक पे क्या बोलेंगे? सर पेपर लीक पे सीबीआई